नमस्कार, मी श्वेता. सामसंजीवनी आरोग्य विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. हृदयाच्या झडप्यांचे विकार, ढगे हेल्थकेअरचे आयुर्वेदिक उपचार या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठीच आपल्यासोबत आहेत ढगे हेल्थकेअरचे डॉक्टर संतोष सुभाष ढगे. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूयात. नमस्कार डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे. आपण चर्चेला सुरुवात करणार आहोतच, पण याआधी डॉक्टरांचा परिचय मी आपल्याला करून देऊ इच्छिते. डॉक्टर हे 1995 पासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवा देत आहेत. ते आयुर्वेद आणि पंचकर्मामध्ये उच्च शिक्षित आहेत. विविध प्रकारच्या हृदय विकारांवर आयुर्वेदिक उपचार ही त्यांची खासियत आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये वक्ता म्हणून सुद्धा त्यांचा सहभाग असतो. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांचा सन्मानही झालाय. आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेसमध्ये बेस्ट पेपर प्रेझेंटेशनचं सिल्वर मेडल सुद्धा त्यांना मिळालेलं आहे. हृदय विकारांवरील उपचार संशोधनासाठी विद्यापीठाकडून गोल्ड मेडल देऊन त्यांचा सन्मान सुद्धा करण्यात आलेला आहे. आयुर्वेद सेवा संघ नाशिकच्या आयुर्वेद पत्रिकेकडून त्यांना उत्तम चिकित्सा हा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा 2 वेळा प्रदान झालेला आहे. चला तर मग आजच्या चर्चेकडे वळणार आहोत. खरं तर हृदय विकारांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून आणि विशेषतः डॉक्टर हृदयाच्या झडपांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार होत आहेत, हे फार विशेष आपण ऐकलेलंच नाहीये. तर थोडं या अनुषंगाने मला विचारायचं की कोणकोणत्या हृदय विकारांवर ढगे हेल्थकेअरमध्ये आयुर्वेदिक उपचार हे केले जातात? हृदयाच्या झडपांच्या विकारांवर आयुर्वेदिक उपचार करणं ही खरं तर ढगे हेल्थकेअरची एक विशेष खासियत आहे, आयडेंटिटी आहे. तर हृदयाच्या झडपांच्या विकारांवर तर आपण उपचार करतो, पण त्याचसोबत आपण हृदयातील ब्लॉकेजेस, हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी कमी असणं, त्याचबरोबर हृदयाच्या पडद्याला होल असणं ज्याला आपण म्हणतो की दिल में सुराग, त्याचबरोबर कार्डिओमेगॅली ज्याला एनलार्जमेंट ऑफ हार्ट असं म्हणतो, म्हणजेच हृदयाच्या कप्प्यांचा आकार वाढणे. तर अशा हे जे सगळे हृदयाचे विकार आहेत, ह्या हृदय विकारांवर ढगे हेल्थकेअरमध्ये उपचार केले जातात. आणि जसं मी मगाशी म्हटलं की हृदयाच्या झडपांचे विकार आणि त्याच्यावरचे उपचार, आयुर्वेदामधले उपचार ही ढगे हेल्थकेअरची एक आयडेंटिटी आहे. आणि त्यासाठी ढगे हेल्थकेअर पुणे इथे देशाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. अगदी नावच घ्यायची म्हटली तर सिक्कीम, या इकडे दिल्ली, पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, त्रिवेंद्रम, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद अशा देशाच्या ठिकठिकाणावरून रुग्ण उपचारासाठी येत असतात. परदेशातूनही रुग्ण उपचारासाठी येत असतात. आणि मला असं वाटतं की ही एक अतिशय चांगली उपलब्धी आहे. अगदी बरोबर. खरं आपण आता हृदय विकाराची लक्षणं नेमकी कोणती हे थोडं मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं, सांगू शकाल? आता हृदय हा एक अवयव आहे आणि ह्या अवयवाला होणारे हे आजार आहेत. तर ह्याची कॉमन लक्षणं आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये काही अंतर चालल्यानंतर दम लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे, छातीमध्ये दुखणे, व ते टोचल्यासारख्या वेदना असतात किंवा तोडल्यासारख्या वेदना असतात, खांद्यामध्ये दुखतं, पूर्ण हात दुखतो, पाठ दुखते, घसा दुखतो, घसा आवळल्यासारखा होतो, जबडा दुखतो, जबडा आवळल्यासारखा होतो, जबड्यापासून डोक्याकडे वेदना होतात, छातीमध्ये जळजळतं, सिव्हिअर ॲसिडिटी होते, छातीमध्ये धडधडणं, थोडंसं चक्कर आल्यासारखं होणं, अशी लक्षणं आपल्याला कॉमनली ह्या हृदयविकारांमध्ये बघायला मिळतात. आता ही सगळीच्या सगळी लक्षणं प्रत्येक रुग्णामध्ये असतात असं नाही. तर लक्षणं आणि लक्षणांची तीव्रता आपल्याला वेगवेगळी बघायला मिळते. म्हणजे काय तर एखाद्या रुग्णाला मोजून 4 ते 5 पावलं चालल्यावरती त्रास होतो, एखाद्या रुग्णाला 20 पावलं चालल्यावर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला 100 पावलं चालल्यावर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला अर्धा किलोमीटर चालल्यावर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला सरळ रस्त्यावर चालत असताना त्रास होत नाही, पण रस्त्यावर हलकासा चढ जर आला तर त्या रुग्णाला त्रास व्हायला लागतो, एखाद्या रुग्णाला सावकाश चालताना त्रास होत नाही, पण तो जर थोडंसं फास्ट हालचाली केल्या किंवा फास्ट चालायला लागला तर त्याला त्रास व्हायला लागतो, एखाद्या रुग्णाला जिने चढत असताना 2 पायऱ्या चढल्यावर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला 4 पायऱ्या चढल्यावर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला एखादा जिना चढल्यावर त्रास होतो. म्हणजे काय तर लक्षणं आणि लक्षणांची तीव्रता ही आपल्याला प्रत्येक रुग्णानुसार वेगवेगळी बघायला मिळते. बरोबर. लक्षणं ही व्यक्तिप्रमाणे बदलत जातात, परिस्थिती ही प्रत्येक रुग्णाची वेगवेगळी असते. अगदी बरोबर. तर या अनुषंगानेच मला विचारायचं की हृदयाच्या झडपांच्या विकारांवरती आता ढगे हेल्थकेअरमध्ये विशेष उपचार हे केले जातात आणि हृदयाच्या झडपांचे मग नेमके विकार कोणते असतात हे सांगाल का? नक्कीच. आता याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया की हृदयामध्ये झडपा कोणत्या असतात. तर एकूण झडपा 4 असतात: मायट्रल वॉल, एऑर्टिक वॉल, ट्रायकस्पिड वॉल आणि पल्मोनरी वॉल. आता त्यांचे विकार कोणते
तर कॉमनली दिसणारे 2 विकार असतात, ते म्हणजे स्टेनॉसिस आणि रिगर्जिटेशन. त्याच्यानंतर प्रोलॅप्स हा एक विकार बघायला मिळतो आणि त्याचबरोबर कॅल्सिफिकेशन, स्क्लेरोसिस, ॲट्रोपी, हायपरट्रॉपी, व्हॅल्व्युलायटिस असे विकार आपल्याला बघायला मिळतात. पण प्राधान्यानं बघायला मिळणारे 2 विकार स्टेनॉसिस, रिगर्जिटेशन आणि तिसरा असतो तो म्हणजे प्रोलॅप्स. आता याच्यामध्ये काय होतं की जो विकार ज्या झडपेला झालेला आहे त्या दोघांचं नाव या ठिकाणी दिलं जातं. म्हणजे स्टेनॉसिस जर एवॉर्टिक वॉलच्या ठिकाणी झालं असेल तर त्याला एवॉर्टिक वॉल स्टेनॉसिस म्हणतात. रिगर्जिटेशन जर ट्रायकस्पिड वॉलच्या ठिकाणी झालं असेल तर त्याला ट्रायकस्पिड रिगर्जिटेशन म्हणतात. प्रोलॅप्स जर मायट्रल वॉलच्या ठिकाणी झालं असेल तर त्याला मायट्रल वॉल प्रोलॅप्स किंवा MVP असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय तर जो आजार ज्या झडपेला झालेला आहे त्या दोघांचंही नाव या ठिकाणी दिलं जातं. तर हे झडपांचे विकार आहेत. बरोबर. आता जसं आयुर्वेदिक उपचार कोणत्याही पद्धतीचे असो, रुग्णांमध्ये असा एक समज अगदी असतो बरोबर. की साधारणपणे या उपचारांना आता आपल्याला खूप वेळ लागणार आहे, याचे जे काही रिझल्ट आहेत ते मिळायलाही खूप वेळ लागणार आहे, बरोबर. असा एक साधारण समज असतो असतो. रुग्णांमध्ये. बरोबर. या अनुषंगानेच आता उपचारांचा आपल्याला उपयोग होतो हे रुग्णांनी नेमकं कसं समजावं? अगदी बरोबर आहे. आता उपचारांचा उपयोग होतो आहे की नाही हे रुग्णांनी कसं समजावं किंवा डॉक्टरांनी कसं समजावं किंवा नातेवाईकांनी कसं समजावं किंवा सामान्य लोकांनी कसं समजावं, यामध्ये मेडिकल सायन्स किंवा रिसर्चचे काय क्रायटेरियाज आहेत हे जास्त महत्त्वाचं ठरतं. तर मेडिकल सायन्सचे किंवा रिसर्चचे प्रोटोकॉल्स आहेत, त्याच्यामध्ये 2 प्रोटोकॉल्स येतात. एक म्हणजे पेशंटमधली इम्प्रूव्हमेंट, म्हणजे काय बघितलं जातं तर पेशंटमधली इम्प्रूव्हमेंट, आणि दुसरं आहे ते म्हणजे इन्व्हेस्टिगेशन म्हणजे रिपोर्ट्स. थोडक्यात आता पेशंटमधले इम्प्रूव्हमेंट्स बघत असताना त्याच्यामध्ये 3 गोष्टी येतात. एक म्हणजे सिम्प्टॉमॅटिकल इम्प्रूव्हमेंट, दुसरं आहे क्लिनिकल इम्प्रूव्हमेंट आणि तिसरं आहे फिजिकल इम्प्रूव्हमेंट. आता म्हणजे काय तर आता आपण थोडंसं उदाहरण घेऊया. म्हणजे आता आपण झडपांच्या विकारांवर आयुर्वेदिक उपचार हा आपला टॉपिक आहे. तर मगाशी मी सांगितलं की एखाद्या रुग्णाला 4 पावलं चालल्यावरती त्रास होतो, काही लक्षण मी मगाशी सांगितली. तर ज्यावेळेला आपण रुग्ण येतो आणि त्याला आपण उपचार करतो, उपचार केल्यानंतर त्याला पहिला फॉलोअपला आपण जेव्हा बोलवतो, आता प्रोटोकॉल आमचा असा आहे की 3 महिन्यानंतर आम्ही पहिला फॉलोअप रुग्णाला देतो. तर समजा एखाद्या रुग्णाला 4 पावलं चालल्यावरती काही लक्षणं दिसत आहेत आणि तो रुग्ण फॉलोअपला ज्यावेळेला येतो त्यावेळेला तो सांगतो की आता मला 200 पावलं चालता येते, 400 पावलं चालता येते, मला लक्षणं दिसत नाही आहेत, मला त्रास होत नाहीत, याला म्हणायचं सिम्प्टॉमॅटिकल इम्प्रूव्हमेंट. दुसरं आहे क्लिनिकल इम्प्रूव्हमेंट. आता क्लिनिकल इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय तर रुग्णाला जेव्हा डॉक्टर तपासत असतात त्यावेळेला त्यांना काही गोष्टी आढळलेल्या असतात. तर याच्यामध्ये काय आपल्याला मिळतं तर जनरली झडपांचे विकार असणाऱ्या रुग्णांमध्ये ब्लड प्रेशर आणि हार्ट रेट आपल्याला हायर साईडला बघायला मिळतो. मग ज्यावेळेला फॉलोअपला रुग्ण येतो त्यावेळेला तो हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर आपल्याला कमी झालेला बघायला मिळतो, याला म्हणायचं क्लिनिकल इम्प्रूव्हमेंट. आणि तिसरा याच्यातला आहे तो म्हणजे फिजिकल इम्प्रूव्हमेंट. फिजिकल इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय तर रुग्ण ज्या वयाचा आहे त्याप्रमाणे त्याला हालचाली करता आल्या पाहिजेत. आता झडपांच्या विकारांच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर ढगे हेल्थकेअरमध्ये उपचार करण्यात आलेल्या रुग्णांच्या वयाचा एक जर क्रायटेरिया किंवा ग्रुप काढला तर 1 वर्षाच्या लहान मुलापासून ते 96 वर्षाच्या रुग्णापर्यंत ढगे हेल्थकेअरमध्ये उपचार करण्यात आलेले आहेत. आता 20 वर्षाचा एखादा रुग्ण असेल आणि त्याला 4 पावलं चालल्यावर त्रास होतो आहे तर त्याला बरं वाटल्यानंतर म्हणजे सिम्प्टम्स ते कमी झाल्यानंतर क्लिनिकली तो इम्प्रूव्ह झाल्यानंतर 20 वर्षाच्या मुलाला पळता आलं पाहिजे, त्याला म्हणायचं फिजिकल इम्प्रूव्हमेंट. 50 वर्षाच्या माणसाला थोडं फास्ट चालता आलं पाहिजे, प्रसंगी जॉगिंग करता आलं पाहिजे. 60-70च्या माणसाला थोडं चालता आलं पाहिजे, 80-90 वर्षाच्या माणसाला चालता आलं पाहिजे. म्हणजे काय तर त्या वयोमानानुसार त्या व्यक्तीला त्याच्या ॲक्टिव्हिटीज करता आल्या पाहिजेत, याला म्हणायचं फिजिकल इम्प्रूव्हमेंट. आणि या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याच्यानंतर मेडिकल सायन्सचा शेवटचा क्रायटेरिया जो आहे तो म्हणजे इन्व्हेस्टिगेशन म्हणजे रिपोर्ट्स. आता हृदयाच्या झडपांच्या विकारांमध्ये कोणते रिपोर्ट्स केले जातात तर 2D इको हा कॉमनली आणि मुख्य केला जाणारा रिपोर्ट आहे. त्याच्यानंतर TEE म्हणजे ट्रान्स इसोफेजियल इकोकार्डिओग्राफी, हे 2 रिपोर्ट त्याच्यामधले महत्त्वाचे. पण त्यातला कॉमनली केला जाणारा रिपोर्ट आहे तो म्हणजे 2D इको. आता हे रिपोर्ट्स करतं कोण तर ॲलोपॅथीमध्ये म्हणजे ज्यांनी MBBS केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ज्यांनी कार्डिओलॉजीमध्ये सुपर स्पेशालिटी डेव्हलप केलेली आहे किंवा त्यामध्ये ज्यांनी शिक्षण घेतले असे कार्डिओलॉजिस्ट हे रिपोर्ट्स करत असतात. आणि मग
उपचारापूर्वीचा रिपोर्ट आणि उपचार सुरू असताना पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा एक प्रोटोकॉलनुसार फॉलोअपला आपण ज्यावेळेला त्यांचे रिपोर्ट्स नवीन घेत असतो त्यावेळेला दिसणारे त्याच्यामधले बदल, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला कळतं की घेत असलेल्या उपचारांचा त्या रुग्णाला उपयोग होतो आहे की नाही. बरोबर. आता खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं की एखाद्या रुग्णाला हे नेमकं कसं समजावं. आता धाप लागण्याचा तुम्ही उल्लेख केला म्हणून एक बरोबर. माझ्या मनातला प्रश्न, धाप लागणं हे आता खूप नॉर्मल झालेलं आहे कारण आताची लाईफस्टाईलच आपली अगदी अशी बरोबर, झालेली अगदी आहे. बरोबर आहे. पण धाप लागते एखाद्या रुग्णाला, हां. तर हे धाप लागणं हे नॉर्मल आहे का आता आपण हृदयविकाराच्या लक्षणांमध्ये आलोय, हे रुग्णांनी कसं समजावं हे सांगू शकाल? खूप चांगला प्रश्न आहे. खरं तर धाप लागणं हे अनेक विकारांमध्ये धाप हे लागते आणि मग याला आम्ही डिफरन्शियल डायग्नोसिस म्हणतो. म्हणजे हे कशामुळे आहे हे बघण्यासाठी तर डॉक्टर आहेत. म्हणजे ज्यावेळेला रुग्ण सांगतो की मला आता बाबा एवढं चालल्यानंतर धाप लागते, मग काही आमचे ठोकताळे असतात की ही कशामुळे असू शकेल. हिमोग्लोबिन कमी असल्यावरही धाप लागते, व्हिटॅमिन डेफिशियन्सी असतील, B12 कमी असेल, व्हिटॅमिन D कमी असेल तरी धाप लागते, एखाद्या रुग्णाला दम्याचा त्रास असेल तरी धाप लागते, एखादा रुग्ण सकाळी काही खाल्लेलं नसेल आणि दिवसभर काम केलेलं आहे, पाणी प्यायलेलं नसेल तर संध्याकाळी त्याला 4 पावलं चालल्यावर धाप लागणार आहे. तो त्याचे काही क्रायटेरिया आहेत आणि त्याला आमच्या मेडिकल सायन्समध्ये डिफरन्शियल डायग्नोसिस असं म्हणतात की जे आम्हाला शिकवलं जातं आणि मग त्यानुसार मग आम्ही पटकन त्याला इन्व्हेस्टिगेशन करायला सांगतो. आमच्या लक्षात येते की कशामुळे असू शकेल, ही डेफिशियन्सीमुळे आहे की कार्डियकशी रिलेटेड आहे. म्हणजे माझ्याकडे आता मध्ये 2 पेशंट आले होते. म्हणजे असे गेले 28 वर्ष मी हेच काम करतो आहे. एक सावंत म्हणून पेशंट होता, एक शोभा म्हणून पेशंट होते आणि त्या हेच कंप्लेंट घेऊन आल्या होते की मला आता थोडंसं त्यातल्या सावंत जे पेशंट आहे त्यांचं वय 80 आहे, शोभा पेशंट आहे त्यांचं वय 60-65च्या दरम्यान आहे आणि सावंत पेशंट म्हटलं की मी आत्तापर्यंत मला चांगलं चालता येत होतं आणि मला आता मात्र 4 पावलं चालल्यावरती दम लागतो. म्हणजे लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. मग त्यांना आम्ही इन्व्हेस्टिगेशन करायला सांगितलं, 2D इको. बाकी म्हटलं काही करायचं नाही. 2D इको केल्यानंतर मग लक्षात आलं की पंपिंग कॅपॅसिटी फक्त 20% आहे आणि हृदयाच्या झडपांना काही प्रॉब्लेम्स आहेत. तसंच त्या शोभा नावाचा जो पेशंट आहे 65व्या वर्षी हीच कंप्लेंट घेऊन आले की मला आता 100 पावलं चालल्यावरती दम लागतो आहे. मी त्यांना 2D इको करायला सांगितलं, बाकी कुठलंही इन्व्हेस्टिगेशन सांगितलं नाही. त्यांचंही पंपिंग कॅपॅसिटी 20% निघाली आणि हृदयाच्या झडपांचा विकार निघाला. तर या दृष्टीनं आपण एक डायग्नोस करू शकतो की त्या रुग्णाला नेमकी धाप कशामुळे लागते. बरोबर. म्हणजे खरं कुठल्याही रुग्णाने धाप जर लागत असेल तुम्हाला तर काही काळ स्वतःला थोडं ऑब्झर्व करावं, पण वारंवार जर सतत धाप लागत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. घेतलाच पाहिजे. आणि अशाच पद्धतीने योग्य डॉक्टरांचा सल्ला जर तुम्ही शोधत असाल तर नक्कीच ढगे हेल्थ केअर क्लिनिकमध्ये सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. तर आणखीन आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा सामसंजीवनी. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. हृदयाच्या झडपांचे विकार, ढगे हेल्थ केअरचे आयुर्वेदिक उपचार या विषयावर आज आपण चर्चा करतो आणि कशा पद्धतीने आयुर्वेदिक उपचार होतात हृदय विकारांवर आणि झडपाच्या आजारांवर हे खरं मुळात जाणून घेतलं. आता मगाशी तुम्ही रिपोर्ट्स बद्दल बोलत होता आणि अनेक उदाहरणंही रुग्णांची सांगितली, तर अशीच काही उदाहरणं काही तुम्ही सांगू शकाल का? नक्कीच. आपण रिपोर्ट्स हा विषय आलेला आहे आणि खरं तर रिपोर्ट्समधले बदल जाणून घेण्यामध्ये सगळ्यांचाच इंटरेस्ट असतो आणि खरं तर आपण जर विचार केला तर हृदयाच्या झडपांचे जे विकार आहेत याला मेडिकल सायन्स असं म्हणते की हे मेकॅनिकल डिसिजेस आहेत. मेकॅनिकल डिसिजेस म्हणजे काय, तर त्या ठिकाणचं झडपांचं स्ट्रक्चर बिघडलेलं असणं याला मेकॅनिकल डिसिजेस असं म्हणतात. आणि मग अनेकांच्या मनामध्ये ही एक शंका असते की तो मेकॅनिकल डिसीज आहे, त्या ठिकाणचं स्ट्रक्चर डिस्टर्ब झालेलं आहे आणि मग आयुर्वेदांनी किंवा आयुर्वेदिक औषधांनी त्याच्यामध्ये आपण काही बदल करू शकतो का किंवा काही चांगल्या गोष्टी आपल्याला रिपोर्ट्समध्ये आपल्याला बघता येऊ शकतात का, ही एक शंका लोकांच्या मनामध्ये असते. तर मी मगाशी सांगितलं की माझ्याकडे पुण्याचं जे आपलं सेंटर आहे या ठिकाणी देशाच्या विविध भागातून रुग्ण येत असतात आणि रिपोर्ट्स कोण करतं, तर मी मगाशीच अगदी क्लिअरली सांगितले की 2D इको हा रिपोर्ट किंवा TEA रिपोर्ट्स हे कार्डिओलॉजिस्ट करत असतात. त्याच्यामुळे देशातल्या विविध भागांमधल्या कार्डिओलॉजिस्टनी केलेले रिपोर्ट्स म्हणजे उपचार ढगे हेल्थ केअरमध्ये घेत आहे रुग्ण आणि फॉलोअपला ज्यावेळेला रिपोर्ट्स घेऊन येतो त्यावेळेला तो कार्डिओलॉजिस्टकडचे रिपोर्ट्स असतात. तर ते बघणं खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. आपण काही रुग्णांची रिपोर्ट्स या ठिकाणी बघूया. मी आता ह्या ठिकाणी दाखवत आहे.
एक अरुण नावाचा रुग्ण, वय 65 वर्ष. ह्या रुग्णाला सिव्हिअर एवॉर्टिक स्टेनोसिस होतं. आता सिव्हिअर एवॉर्टिक स्टेनोसिस सिव्हिअर मायट्रल स्टेनोसिस आहे, म्हणजे मायट्रल वॉल नावाची जी झडप आहे ती स्टेनोसिस ह्या आजारामुळे काय होतं तर ती कमी उघडायला लागते. मग किती कमी उघडते तर त्याचा एक एरिया असतो. तर ह्या रुग्णाची झडप फक्त 1 स्क्वेअर सेंटीमीटर उघडते आहे, की जे आपण ह्या ठिकाणी क्लिअरली बघू शकतो. आणि मग आता लक्षणं मी रिपीट करत नाही, मी लक्षणं मगाशी कॉमनली सांगितली. तर ती लक्षणं रिपीट न करता आपण थोडंसं रिपोर्ट्सकडे लक्ष देऊया. मुळात काय होतं की जर रुग्णाला बरं वाटलं, पहिल्या फॉलोअपला ज्यावेळेला 3 महिन्यांनी रुग्ण येतो त्यावेळेला रुग्णाला बरं वाटलेलं असतं, आणि रुग्णाला बरं वाटलं तर आणि तरच तो पुढे ट्रीटमेंट कंटिन्युअस करणार असतो. आणि त्यानं ट्रीटमेंट पुढं कंटिन्युअस केली तरच कुठेतरी त्याच्या रिपोर्ट्समध्ये आपल्याला लॉंग टर्मच्या ट्रीटमेंटनंतर काही बदल आपल्याला बघता येतात. आता ह्या रुग्णामध्ये त्याची झडप फक्त 1 स्क्वेअर सेंटीमीटर उघडत होती. आता ती झडप उघडते आहे 1.4 स्क्वेअर सेंटीमीटर, जी या ठिकाणी क्लिअरली आपण बघू शकतो. दुसरा एक बाळासाहेब नावाचा रुग्ण. या रुग्णाला सिव्हिअर मायट्रल रिगर्जिटेशन आहे, मॉडरेट एवॉर्टिक रिगर्जिटेशन आहे, सिव्हिअर ट्रायकोस्पिड रिगर्जिटेशन आहे. सुरुवातीला आपण बघितलं की हृदयामध्ये एकूण 4 झडपा. ह्या 4 झडपांपैकी या रुग्णाच्या 3 झडपा ह्या रिगर्जिटेशन नावाच्या आजाराने डॅमेज झालेल्या आहेत सिव्हिअरली. रिगर्जिटेशन होतं म्हणजे काय तर ती झडप लिकेज असते. हे झडप बंद होत असताना ती व्यवस्थित बंद होत नाही, त्याच्यामुळे लिकेज राहतं. आणि मग त्यामुळे काही लक्षणं या रुग्णांमध्ये बघायला मिळतात. ती लक्षणं पुन्हा मी रिपीट करत नाही. हां, तर आता ह्या रुग्णाचं वय 48 आहे. आणि मग ह्या रुग्णाला उपचार सुरू केल्यानंतर बरं वाटलं तरच तो ट्रीटमेंट पुढं कंटिन्युअस करणार आहे. ट्रीटमेंट कंटिन्यू केली तरच त्याचे रिपोर्ट्सही आपल्याला कुठेतरी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेलं बघायला मिळतात. मग रिपोर्ट्स ट्रीटमेंट कंटिन्युअस केल्यानंतरचा रिपोर्ट असा आहे, उपचारापूर्वी होतं सिव्हिअर मायट्रल रिगर्जिटेशन, आता आहे माइल्ड मायट्रल रिगर्जिटेशन, जे क्लिअरली दिसतं आहे. उपचारापूर्वी होतं मॉडरेट एवॉर्टिक रिगर्जिटेशन, आता आहे ते माइल्ड एवॉर्टिक रिगर्जिटेशन. उपचारापूर्वी होतं सिव्हिअर ट्रायकोस्पिड रिगर्जिटेशन, आता ते आहे माइल्ड ट्रायकोस्पिड रिगर्जिटेशन. म्हणजे त्याच्या झडपा ज्या सिव्हिअरली लिकेज होत्या त्या आता माइल्ड झालेल्या आहेत. त्याच्यानंतर एक ढमाले नावाचं रुग्ण, वय ह्या रुग्णाचं 38 वय आहे. सिव्हिअर मायट्रल स्टेनोसिसची केस आहे, म्हणजे झडप फक्त 1 स्क्वेअर सेंटीमीटर उघडत होती, आता ती 1.7 स्क्वेअर सेंटीमीटर उघडत आहे. त्याच्यानंतर वृंदा नावाचा एक रुग्ण, 75 वर्षाचा रुग्ण आहे. या ठिकाणी क्लिअरली तिचं वय आहे. त्याचबरोबर ह्या रुग्णालासुद्धा 3 झडपा म्हणजे मायट्रल वॉल, एवॉर्टिक वॉल आणि ट्रायकोस्पिड वॉल ह्या सिव्हिअरली रिगर्जिटेशन ह्या ठिकाणी आहे. आणि लोकांच्या मनामध्ये बऱ्याच वेळेला शंका येते की वयाच्या इतक्या 74व्या वर्षीच काही फरक पडू शकतो का. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुग्णाला बरं वाटतं. आणि रुग्णाला पुन्हा मी सांगतो की रुग्णाला जर बरं वाटलं तरच तो ट्रीटमेंट पुढं कंटिन्यू करतो. आणि त्यानं कंटिन्युएशन ठेवलं तर त्याचे रिपोर्ट्सही चांगले येतात. आणि मग नंतरचे रिपोर्ट आपण बघू शकतो की ह्या तिन्ही वॉलच्या ठिकाणी जे सिव्हिअर रिगर्जिटेशन होतं ते आता माइल्ड रिगर्जिटेशन आहे. मगाशी मी म्हटलं की देशाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येतात, परदेशातूनही रुग्ण येतात. आणि मी उदाहरण एखाद दिलं नाही असं व्हायला नको. तर एक अमेरिकेवरून एक रुग्ण ढगेलकरमध्ये उपचारासाठी असतो. तर त्या रुग्णाला सुद्धा सिव्हिअर मायट्रल वॉल स्टेनोसिस ची ती केस आहे. त्या रुग्णाची मायट्रल वॉल एरिया फक्त 1 स्क्वेअर सेंटीमीटर आहे, म्हणजे झडप फक्त 1 स्क्वेअर सेंटीमीटर उघडते, खूप कमी उघडते. मग उपचार घेतल्यानंतर किंवा उपचार चालू आहे त्या रुग्णाचे, आता ती झडप 2.5 स्क्वेअर सेंटीमीटर उघडते. ह्या ठिकाणी आपण क्लिअरली बघू शकतो. आणि मग या रुग्णानं व्हॉट्सअपवरती मला एक रिप्लाय दिला की मी रिपोर्ट केलेला आहे आणि आय गॉट द रिझल्ट्स. ओके. आणि मग मी त्यांना विचारलं की साधारण 2-2.5 वर्ष झालेली आहेत ह्या गोष्टीला ट्रीटमेंट चालू होऊन. आणि मी त्यांना विचारले की व्हॉट इज अबाउट युअर सिम्पटम्स, तुमच्या लक्षणांचं काय. आता गंमत काय असते की ज्या वेळेला 2-2.5 वर्ष झालेले असतात तेव्हा रुग्णाला अगोदर होणारे त्रास हा रुग्ण बऱ्यापैकी विसरलेला असतो. मग मी त्यांना आठवण करून दिली की तुमची प्रिव्हियस सिम्पटम्स ती होती पाल्पिटेशन, चेस्ट कंजेशन आणि डिफिकल्टी इन ब्रिदिंग. म्हणजे काय, पाल्पिटेशन म्हणजे छातीमध्ये धडधडणे, चेस्ट कंजेशन म्हणजे छाती गच्च होणे आणि डिफिकल्टी इन ब्रिदिंग म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणं. तर त्याच्यावर त्यांचं उत्तर आलं, इट्स नॉट हॅपनिंग नाव. त्याच्यानंतर खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर मग काही देशातले वेगवेगळ्या भागातले रिपोर्ट्स बघूया. एक प्रतिभा नावाचा रुग्ण चेन्नईवरून उपचारासाठी येतो. सिव्हिअर मायट्रल स्टेनोसिसची केस आहे. या रुग्णाचा मायट्रल वॉल एरिया 1.1 स्क्वेअर सेंटीमीटर आहे आणि आता तो आहे 1.7 स्क्वेअर सेंटीमीटर. त्याचबरोबर अजून एक 75 वर्षाच्या आजी आहेत मार्गारेट नावाच्या.
त्यांचेही रिपोर्ट्स आता खूप चांगले आलेले आहेत. सक्सेना नावाचा एक रुग्ण, सिव्हिअर मायट्रल स्टेनॉसिसची केस होती. मायट्रल वॉल एरिया फक्त 1 स्क्वेअर सेंटीमीटर होता, म्हणजे ती झडप फक्त 1 स्क्वेअर सेंटीमीटर उघडत होती आणि आता ती झडप उघडते आहे 1.4 स्क्वेअर सेंटीमीटर. एक बेंगलोरवरून रुग्ण आला होता, वसंता शंकर त्यांचं नाव आणि वय 75 आहे. आता या रुग्णाच्या बाबतीमध्ये या रुग्णाची एवॉर्टिक वॉल ॲक्च्युली बदललेली आहे, त्याला वॉल रिप्लेसमेंट असं म्हणतात. आणि पण आता त्या रुग्णाची दुसरी जी झडप आहे ती झडप पुन्हा सिव्हिअरली डॅमेज झालेली होती. मायट्रल वॉल नावाची झडप, ती सिव्हिअर स्टेनॉसिस त्या ठिकाणी झालेलं होतं. या ठिकाणी आपण बघू शकतो तो एरिया 1.2 होता, म्हणजे ती झडप आता फक्त 1.2 स्क्वेअर सेंटीमीटर उघडत होती. म्हणजे ऑलरेडी एका झडपेचं ऑपरेशन झालेलं होतं, आता दुसरी झडप डॅमेज झालेली होती आणि मग हा रुग्ण उपचारासाठी आला दुसऱ्या झडपेसाठी की ज्याचं ऑपरेशन झालेलं नाही आहे. आणि मग आता या ठिकाणी आपण बघू शकतो उपचारापूर्वी ती झडप 1.2 स्क्वेअर सेंटीमीटर उघडत होती, आता ती 2.1 स्क्वेअर सेंटीमीटर उघडते आहे, म्हणजे कुठेतरी दुप्पट उघडते आहे. अजून एक उदाहरण देतो. एक 38 वर्षाचा एक रुग्ण, सिव्हिअर मायट्रल स्टेनॉसिसची केस, झडप फक्त 1 स्क्वेअर सेंटीमीटर उघडत होती, आता ती 1.9 स्क्वेअर सेंटीमीटर उघडते आहे. तर अशा अनेक रुग्णांची उदाहरणं आणि रिपोर्ट्स आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक जी शंका असते की खरंच त्या ठिकाणचं हा स्ट्रक्चरल डिसीज आहे, त्याला मेकॅनिकल डिसीज म्हणतात आणि मग आयुर्वेदिक औषध आणि हे होऊ शकतं का? तर मी एवढंच सांगेन, मगाशी तुम्ही जे मला विचारलं की थोडा वेळ लागतो आणि उपचाराने खरंच रुग्णांना फरक पडतो का? तर फरकही पडतो, त्यांची सिम्पटम्सही कमी होतात आणि रुग्णांनी जर थोडे पेशन्स दाखवले तर त्यांच्या रिपोर्ट्समध्ये सुद्धा आपल्याला बदल झालेले बघायला मिळतात आणि हे सगळे रिपोर्ट्स कार्डिओलॉजिस्ट करत असतात. म्हणलं तरी हरकत नाही. हां, मी बोलण्यापेक्षा रिपोर्ट्स बोलतात असं आपण म्हणायला हरकत नाही. तर हृदय विकार आणि विशेषतः हृदयाच्या झडपांवर खरं आज आपण चर्चा केली आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने उपचार केले जातात. तुम्ही सुद्धा योग्य डॉक्टरांचा सल्ला शोधत असाल तर नक्कीच ढगे हेल्थ केअर इथे नक्कीच व्हिजिट करा आणि उपचार सुद्धा घ्या. खरंच तुम्ही इथे आलात, इतकं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. यानंतर साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.